नमस्कार. वृश्चिक राशीच्या सर्व मंडळींना 21 जुलै ते 31 जुलै हे 10 दिवस तुम्हाला सांगते 5 विचित्र घटना घडणार आहे आणि त्यातील एक घटना ऐकून तर नक्कीच तुम्हाला घाम फुटेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. तर वृश्चिक राशीच्या सर्व मंडळींना येणाऱ्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अंतिम क्षण आता जवळ आलेले आहेत आणि या काळात घेतलेले निर्णय तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा मोठ्या घटनांबद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट नक्कीच ठरू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक ठरणार आहे. या काळात कारण शनी आणि राहू यांच्या हालचाली तुमच्या जीवनावर खोल परिणाम करत आहे. ग्रहस्थिती पाहता असे स्पष्ट दिसते की तुमच्या आयुष्यात काही घटना अचानक घडतील ज्यामुळे तुम्हाला थोडासा धक्का बसेल. पण या घटनांच्या मागे एक मोठा दैवी संकेत दडलेला आहे. या काळात तुम्हाला बदलण्यासाठी हा काळ आलेला आहे, तुम्हाला घडवण्यासाठी देखील आलेला आहे. त्यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही, परंतु जागरूक राहणे हे तुमच्यासाठी खूप आवश्यक असणार आहे. व्हिडिओला पुढे जाण्याआधी मी तुम्हा सर्वांना एकच विनंती करेन, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, कारण की आपला हा सकारात्मक प्रतिसाद मला अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यास प्रोत्साहन देतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. तर यातील पहिली मोठी घटना म्हणजे ती तुमच्या कामाच्या क्षेत्रात घडू शकते. तर अचानक जबाबदाऱ्या तुमच्यावरती वाढतील, वरिष्ठांचे मतभेद होऊ शकतात आणि एखादी अनपेक्षित संधी मिळणे हे सर्व काही या काळात संभव आहे. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला कष्ट करावे लागतील, पण त्याच कष्टातून तुमचे भविष्य नक्कीच मजबूत होईल. त्यामुळे हार मानू नका, कारण प्रत्येक अडचण ही तुम्हाला पुढे नेणारी पायरी आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. दुसरी घटना घडणार जी तुमच्या नातेसंबंधामध्ये तुम्हाला दिसून येईल. काही गैरसमज, संवादातील तुटेलपणा किंवा भावनिक अंतर निर्माण होऊ शकते. बुधग्रहाचा प्रभाव कमी असलेले शब्दांचा गैरअर्थ निघू शकतो. त्यामुळे काय करायचं तर शांत राहायचं आहे, वाद टाळायचे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. नात्यांना वेळ द्या. तिसरी घटना अशी घडणार जी म्हणजे तुमच्या आयुष्याची दिशाच बदलू शकते. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. तिसरी घटना ही आर्थिक बाबींशी संबंधित आहे. अचानक खर्च वाढणे, पैशांचे नियोजन बिघडणे किंवा एखादी अडचण निर्माण होणे हे संभव आहे. परंतु तुम्हाला सांगते, गुरुची कृपा असल्यामुळे हे संकट कायमचे नसणार. योग्य नियोजन, संयम ठेवल्यास तुम्ही या परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकतात. या काळात एक छोटासा उपाय तुम्हाला मोठा आधार देऊ शकतो. तर काय करायचे? सकाळी उठल्यानंतर ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा शांतपणाने 108 वेळा जप करा आणि यामुळे काय होणार की जो पण प्रभाव आहे तो नक्कीच कमी होताना तुम्हाला दिसेल आणि तुमचं मन स्थिर होईल. त्याच्यानंतर चौथी घटना म्हणजे जी तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम करू शकते. तर तुम्हाला अचानक चिंता, अस्वस्थता किंवा गोंधळ जाणवू शकतो, परंतु ही स्थिती तात्पुरत्या स्वरूपाची असेल. ध्यान आणि सकारात्मक विचार तुमच्यासाठी इथे औषधासारखे नक्कीच काम करेल. पाचवी घटना आणि गुप्त घटना जे ऐकल्यावर तुम्हालाही त्याच्यावरती विश्वास बसणार नाही. त्यामुळे लक्ष देऊन ऐका, कारण की अगदी महत्त्वाची घटना आहे. तर पाचवी घटना म्हणजे तुमच्या आयुष्यात एखादी मोठी जाणीव होणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा मार्ग समजायला लागेल. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील आणि ते तुमच्यासाठी योग्य असेल. या काळात एक अत्यंत महत्त्वाचा उपाय तुमच्यासाठी जीवन बदलणारा ठरू शकतो आणि तो म्हणजे काय करायचे तर शनिवारी काळ्या तिळीचे दान करणे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिग्रहाचा प्रभाव संतुलित करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने दान करतात तेव्हा तुमच्या कर्मातील अडथळे हळूहळू दूर व्हायला लागतात. फक्त तिळाचे दानच नाही तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास त्याचे पुण्य तुम्हाला अनपेक्षित मार्गाने लाभ देऊ शकतात. या काळात तुमच्या मनात येणारी अस्वस्थता आणि भीती कमी करण्यासाठी हा उपाय तुम्हाला खूप मदत करेल. लक्षात ठेवा, ग्रहांचा परिणाम कमी करण्यासाठी केवळ उपाय नव्हे तर तुमचा भाव आणि श्रद्धा अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे कोणताही उपाय करताना मन शांत ठेवा आणि श्रद्धापूर्वक आणि सकारात्मक राहा आणि त्या श्रद्धेने तुम्ही तो उपाय नक्कीच करा. या दिवसात काय होणार, तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक संपतील किंवा थांबतील असे तुम्हाला जाणवू शकते. परंतु एखादं नातं दूर जाणं, एखादी योजना फसणं किंवा एखादी अपेक्षा पूर्ण न होणं हे सर्व तुम्हाला थोडा धक्का देऊ शकतो. पण ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगते की काही तुमच्यापासून दूर जात आहे ते तुम्हाला पुढील प्रवासासाठी अडथळा जे निर्माण करत होते ना, जो अडथळा ठरत होतो, त्यामुळे ते गोष्टी निघून जातील. तर त्या निघून गेल्यानंतर ते तुमच्या चांगल्यासाठीच निघून जाणार आहेत. आणि या काळात स्वतःला प्रश्न विचारा की मला खरंच काय हवं आहे, माझं खऱ्या अर्थाने समाधान कशात आहे. अशा आत्मपरीक्षणातूनच तुम्हाला एक नवीन दिशा नक्कीच मिळू शकते.
पुढे मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा इतकी वाढवेल की तुम्हाला स्वतःलाच फरक जाणवेल. तर काय करायचं आहे, दररोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ एक छोटा दिवा लावणं हे तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी आणि प्राचीन उपाय आहे. पिंपळ हे काय तर शनी आणि पितृदोषाशी संबंधित हे मानले जाते आणि त्याच्या पूजेमुळे जीवनातील अनेक अडथळे दूर होण्यास मदत होतात. जेव्हा तुम्ही शांत मनाने दिवा लावता आणि काही क्षण प्रार्थना करता तेव्हा तुमच्या मनातील ताण कमी होतो आणि एक प्रकारची शांतता अनुभवास येते. हा उपाय नियमित केल्यास तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागेल आणि सकारात्मक बदल तुम्हाला दिसू लागतील. विशेषतः या काळात हा उपाय केल्यास त्याचे परिणाम तुम्हाला अधिक प्रभावी जाणवू शकतात. या काळात तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे तुम्हाला गरजेचे आहे. ग्रहस्थितीमुळे मानसिक ताण वाढू शकतो आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर देखील जाणवू शकतो. झोपेचा अभाव, थकवा, डोकेदुखी आणि अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे तुमच्या दिनचर्येत थोडासा तुम्हाला बदल करावा लागेल. सकाळी लवकर उठा. थोडा वेळ तुम्हाला योग, प्राणायाम आणि ध्यानासाठी तुम्हाला द्यावा लागणार आणि हे केल्याने तुमचे मन स्थिर राहील आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. लक्षात ठेवा, मजबूत मन आणि निरोगी शरीर हेच या काळात तुमचं मोठं शस्त्र असणार आहे. घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवणे या काळात तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. लहान सहान गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता जास्त आहे कारण ग्रहांचा प्रभाव तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहे. अशा वेळी काय करायचं तर शांत राहणे, समजून घेणे आणि मोठ्यांचा सल्ला घेणे हे सर्वोत्तम मार्ग आहे. घरात काय करायचं आहे तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी एक दिवा लावून प्रार्थना केल्यास वातावरणातील नकारात्मकता कमी होते. तुमच्या शब्दांवरती नियंत्रण ठेवा. हा मोठा उपाय आहे कारण या काळात बोललेले शब्द नात्यांवर खोल परिणाम करू शकतात. आता शेवटच्या भागात मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या नशिबाचा खेळच बदलू शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या काळात तुमच्या देवावरती विश्वास आणि श्रद्धा हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी मनात एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, हे दिवस निघून जातील. ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक ग्रहाची दिशा बदलते आणि त्याचप्रमाणे तुमची परिस्थितीही बदलते. त्यामुळे तुम्हाला सांगते, निराश होऊ नका. दररोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्यास तुमच्या मनाला शांतता मिळेल आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा नक्कीच मिळेल. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सर्व एका मोठ्या योजनेचाच भाग आहे हे समजून घ्या. कधीकधी आपण ज्या गोष्टी वाईट समजतो त्या पुढे जाऊन आपल्यासाठी सर्वात चांगल्या ठरतात. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीकडे शिकण्याच्या दृष्टीने बघा आणि या काळात तुम्हाला घेतलेले धडे तुमच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देऊ शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. शेवटी एवढंच सांगायचं आहे की हा काळ तुमच्यासाठी एक परीक्षा आहे, पण ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला जे यश, समाधान आणि स्थैर्य मिळेल ते खूप मोठं असेल. त्यामुळे घाबरू नका, थांबू नका आणि मागे वळून पाहू नका. पुढे चालत राहा. तुमचं नशीब तुमच्यासोबत आहे. फक्त योग्य वेळेची वाट पहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला सांगते, हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जो की तुमचं पुढचं आयुष्य, तुमचं पुढचं नशीब ठरवणारा आहे. त्यामुळे चांगले कर्म करत राहा आणि सकारात्मक राहा. आजची माहिती, आजचा व्हिडिओ आपल्या मनाला स्पर्श करणारा ठरला असेल आणि आपल्याला आवडला असेल तर नक्कीच माझ्या या आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि होय, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा कारण की आपला हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला प्रोत्साहन देतो याशीच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.